मस्त आपले गरमागरम बाजरीचे थालीपीठ तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. खायला खूप छान लागतात. तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा प्रवासात नेण्यासाठी सुद्धा 2 दिवस व्यवस्थित राहतात. हे थालीपीठ थंड करून तुम्ही हे थालीपीठ लोणच्याबरोबर किंवा दह्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. ह्या थंडीच्या दिवसात नक्की तुम्ही सुद्धा करून बघा. खूप टेस्टी लागतात. नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत भरपूर भाज्या घालून बाजरीचे थालीपीठ. तर त्यासाठी मी इथं अर्धी जुडी कांद्याची पात घेतलेली आहे बारीक कापून. एक मीडियम साईजचा बारीक कापून कांदा घेतलेला आहे. अर्धी जुडी मेथीची भाजी घेतलेली आहे बारीक कापून. इथं मी 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कापून. ह्या भाज्या स्वच्छ धुवून नंतर कापून घेतलेल्या आहेत. इथं मी 2 वाट्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. जेवढं लागेल तेवढं आपल्याला वापरायचं आहे. एक बाउल घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला सगळ्या भाज्या काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर यामध्ये घालायचं आपल्याला मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे ते घालायचं आहे. इथं अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर. इथे मी थोडेसे कॉर्न घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आपल्याला. त्यानंतर 2 चमचे आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत यामध्ये. चवीपुरतं मीठ. आता आपल्याला हे अगोदर व्यवस्थित हे भाज्या हाताने मिक्स करून घ्यायच्या आहेत. आपल्या भाज्याला मीठ घालून असं चुरल्यामुळं पाणी सुटतं. व्यवस्थित हाताने याला चुरून घेतलेलं आहे. तर व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे भाज्याला. तर यामध्ये घालायचं आपल्याला बाजरीचं पीठ. सुरुवातीला मी 1च वाटी बाजरीचं पीठ घातलेलं आहे. आणखीन थोडंसं आपल्याला बाजरीचं पीठ घालायचं आहे. तर मी आणखीन अर्धी वाटी बाजरीचं पीठ घातलेलं आहे. तर अर्धी वाटी राहिलेलं आहे बाजरीचं पीठ. तर आता व्यवस्थित आपल्याला न पाणी घालताच हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून व्यवस्थित घट्टसर याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. व्यवस्थित घट्टसर गोळा बनवून घेतलेला आहे. तर यावरून आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. आता आपल्याला व्यवस्थित हे आणखीन थोडंसं मळून घ्यायचं आहे पीठ. मस्त घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला याचे थालीपीठ करायचे आहेत. मी इथे एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे पाण्यात भिजवून पोळपाटावर अंतरलेला आहे. तर त्यावर थोडंसं आपल्याला आणखीन थोडंसं पाणी घालायचं आहे. त्यानंतर यामधला एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला. तर व्यवस्थित आपल्याला याला गोल उंडा बनवायचा आहे. त्यानंतर आपल्याला यावर आता थापून घ्यायचं आहे कपड्यावर. अशा प्रकारे मी थापून घेतलेलं आहे. तर यावरून आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे. त्यानंतर यावरून थोडेसे आपल्याला तीळ घालायचे आहेत, पांढरे तीळ. परत एकदा थोडंसं आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे तीळ व्यवस्थित चिटकून बसतात. थापून घेतल्यानंतर याला एक आपल्याला छिद्र पाडायचं आहे. तवासुद्धा आपला गरम झालेला आहे. तर आता आपण थालीपीठ घालून घेऊया. सुद्धा आपला गरम झालेला आहे. तर यावरून थोडंसं आपल्याला तव्याला सुद्धा तेल लावायचं आहे म्हणजे आपलं थालीपीठ तव्याला चिटकणार नाही आहे. त्यानंतर आपल्याला यावर थालीपीठ घालून घ्यायचं आहे. आता यावरून सुद्धा आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे. आता आपल्याला 1 मिनिटभर असंच ठेवायचं आहे. नंतर आपल्याला हे
पलटी करून घ्यायचं आहे थालीपीठ. 1 मिनिटभर झालेलं आहे, तर आता आपण पलटी करून घेऊया. अशा प्रकारे मस्त झालेलं आहे आपलं थालीपीठ. आता दोन्ही साईडकडून आपल्याला व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यायचं आहे थालीपीठ. मस्त आपलं दोन्ही साईडकडून थालीपीठ व्यवस्थित असं खरपूस भाजलेलं आहे. कलरसुद्धा असा गोल्डन आलेला आहे. तर आता आपण काढून घेऊया. असं मस्त झालेलं आहे आपलं थालीपीठ, तुम्ही बघू शकता. बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत. गरमागरम बाजरीचे थालीपीठ तयार झालेले आहेत. यामध्ये आपण भरपूर भाज्या घातलेल्या आहेत, पौष्टिकसुद्धा आहेत, खायला खूप छान लागतात. तुम्हीसुद्धा या हिवाळ्यामध्ये नक्की करून बघा. आजची माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.